पुढच्या बातमीकडे वळूयात। डीपीडीसीच्या बैठकीमध्ये ठाकरेंचे आमदार महेश सावंत निधीच्या मुद्द्यावरून शिंदेंसमोर आक्रमक झाले। पोस्टर दाखवत सदा सरवणकरांच्या वक्तव्याचा त्यांनी उल्लेख केला। माजी आमदारांना तुम्ही खूप निधी दिला पण कामं झाली नाहीत, तुम्ही तुमच्या माजी आमदारांना समज द्यावी असं महेश सावंतांनी म्हटलं। दरम्यान आमदार नसतानाही मला 20 कोटींचा निधी मिळतो असं वक्तव्य माजी आमदार सदा सरवणकर यांनी केलेलं होतं। 2 दिवस गाजत असलेला प्रकरण म्हणजे निधीचा माजी आमदार आमच्या विभागातील माजी आमदार डायरेक्ट म्हणतात की आम्हाला साहेब तुमच्या नावाची दादागिरी जास्त चालते आमच्या विभागामध्ये। तर तुम्हाला विनंती आहे की दादागिरीला तुम्हाला आम्ही दादागिरी मधूनच चालवलं, त्यामुळे दादागिरीमुळे आम्ही काय एवढं होत नाही, परंतु तुमच्या नावाची खूप बीएमसी अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांना जास्त नावं तुमची सांगतात तिथे। आणि त्यांनी तर भर सभेतच सांगितलेलं आहे की आम्हाला 20 कोटी मिळतात आणि जो सध्याचा आमदार आहे त्यांना 2 कोटी सुद्धा मिळत नाही। साहेब आम्ही माझे मी लेटर दाखवतो, जवळजवळ 50 ते 60 लेटर मी कलेक्टर पासून तुमच्यापासून सगळ्या मंत्री महोदय सगळ्यांकडे लिहिलेलं, परंतु निधी मिळत नाही आमची शोकांतिका आहे। तर असा निधी फक्त स्वतःच्या विकासासाठी वापरत असेल साहेब ते योग्य नाही, त्यामुळे त्यावरती तुम्ही त्यांना समोरच्या माजी आमदारांना थोडी समज द्यावी आणि आम्हाला जास्तीत जास्त निधी देऊन नागरिक कामं आणि आम्हाला जास्तीत जास्त निधी देऊन लोकांची कामं करण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करावा किंवा निधी द्यावी अशी आपणास विनंती करतो।